नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। आता घरकुल योजनेचाही लाभ मिळणार, तब्बल इतकी घरं मंजूर। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट काय आहे व एकूणच घरकुल योजनेचाही लाभ मिळणार आहे। तब्बल किती घरं या ठिकाणी मंजूर झालेला आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। आता घरकुल योजनेचाही या ठिकाणी लाभ मिळणार, तब्बल इतकी घरं मंजूर। बघा, माझी लाडकी बहीण योजना 2024 ऑनलाईन अप्लाय। बघा अपडेट काय सांगतोय, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे, त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे। बघा, अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना डिसेंबरचा 6वा हप्ता जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे तो 6वा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। आता या योजनेबद्दल आणखीन एक मोठी अपडेट ही समोर आली आहे। लाडक्या बहिणीला आता या घरकुल योजनेचा लाभ पण मिळणार आहे अशी बातमी देखील समोर येतात। जाणून घेऊया याबद्दल सर्व सविस्तर अशी माहिती। बघा, डिसेंबरच्या 6वा हप्ता मिळण्यास सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर 24 डिसेंबर पासून लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केली नाही अशा महिलांना पण आधार कार्ड सीडिंग करून त्यांना लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ देणं हे सुरुवात होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीला मिळणार घरकुल योजनेचा लाभ। बघा, लाडकी बहीण योजना घरकुल स्कीम काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पात्र झालेल्या राज्यातील 2,35,00,000 महिलांसाठी केंद्र सरकारने आणखीन एक खूप मोठी घोषणा केलेली आहे। यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ या ठिकाणी मिळणार आहे। 13 लाख पेक्षा जास्त घरांचा लाभ मिळणार आहे। तसेच 20 लाख घरे हे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेले आहे अशी जी घोषणा आहे, अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणी केलेला आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठी घोषणा केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन केलं आहे। तसेच त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणीला पण या घराचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षी गरीब लोकांसाठी 20 लाख घरे हे पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत। यामध्ये गरीब लोकांना त्यांचे स्वप्नाचे घर बांधण्यास या ठिकाणी एकूणच मदत होणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपल्या एकूणच 13 लाख पेक्षा जास्त घरांचा लाभ मिळणार आहे आणि 20 लाख घरे जे आहेत ते महाराष्ट्रासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे अशी जी माहिती आपल्या केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेला आहे। एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। आता घरकुल योजनेचाही लाभ मिळणार, तब्बल इतकी घरं मंजूर। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।
भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.